सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करना चाहूँगा, साथ ही साथ खासदार साहब, आमदार साहब और जितने हमारे नगर सेवक और जितनी शहर की आवाम है, उन्होंने हमारे पे भरोसा जता कर ये पद पे हमको नवाजा है। मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रगुजार हूँ। और जिस दिन से प्रचार चालू हुआ था, मैंने एक स्टेटमेंट दिया था कि शहर हमारा है और इंशाल्लाह मेयर भी हमारा रहेगा। आज वो बात पूरी मुकम्मल हो गई। खासदार साहब, आमदार साहब की मेहनतों से, हमारे सिद्धार्थ भाव की मेहनतों से आज ये दिन खुशी का हमारे को देखने को मिला है। और हमारा जो विजन है कि शहर के अंदर बहुत सारे प्रॉब्लम है, बारिश का पानी जमा होता है, कचरे का इश्यू है, कचरे का बहुत सारा बिल पेंडिंग है और महानगर पालिका पे 80 से 100 करोड़ का कर्जा है। अभी आते हम ये दुरुस्त कर सके, हम लोग कोशिश जदोजहद करेंगे। और आपके चैनल माध्यम से तमाम शहरवासियों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत होतो, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे। सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत, आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता। म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उपाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये। मी म्हणलं समय जाण दो, मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून। आणि आज ती चमत्कार झालेला। भाजपनं बऱ्याच प्रमाणात नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळालं नाही, काय म्हणतात? नाही, चंद्रपूरची घटना घडल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता, पण आम्हाला माहीत होतं आमचं काँग्रेस बरोबर प्री अलायन्स होतं। आणि एक आम्हाला विश्वास होता आमच्या नगरसेवकांना की तुम्ही काही किती रक्कम तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केला तरी नगरसेवक फुटणार नाही। पण एकही नगरसेवक आमचा फुटला नाही। उलट आम्ही त्यांना विनंती केली होती मीडियाच्या माध्यमातून की तुम्हाला विरोधी बाकावर बसवण्याचा जनादेश झालेला आहे, त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे। आपण विरोधी बाकावर राहत चांगल्या प्रकारचं काम करा, यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। पण काय असतं, स्वार्थ कधी नडतो लोकांना, मग स्वार्थपणामध्ये डोळे आंधळे होतात आणि कुठं ना कुठं तरी काहीतरी सापडेल अशा प्रयत्नात ते होते, पण त्यांच्या हाती काही सापडलं नाही। आणि जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो। आणि पुढं त्यांना ज्या काही हे चालवण्यामध्ये आव्हान येतील त्या आव्हानाबरोबर आम्ही त्यांच्या काँग्रेसच्या ठिकाणी हा महापौर पद समर्पित करतो। परभणीकरांचं मनापासून स्वागत करतो की परभणीकरांनी न भूतो न भविष्यती पहिली वेळच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला भरभरून मदत केली आणि त्याच माध्यमातून आज परभणीचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झाला आणि या ठिकाणी उपमहापौर काँग्रेसचा झाला। चंद्रपूरला घडलेल्या घटनेनंतर काही तर्कवितर्क लोक लावत होते, आपल्याला ह्या संधीचा काही फायदा घेता येतोय का असेही प्रयत्न करीत होते। पण परभणीतली काँग्रेसची जी काही टीम आहे आणि आमची टीम, आम्ही खासदार आमदार आमचे पदाधिकारी, आमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग होतं, चांगल्या प्रकारचे समन्वय होता आणि तो कुठेही तडेला जाणार नाही याची आम्ही ठिकाणी खात्री घेतली होती। आणि आम्ही सगळ्याजणांनी मिळून बाहेर काय झालं याच्याकडे बघायचं नाही। आपल्या शहरामध्ये आपण निवडणुकीपूर्व आपण युती केलेली होती, त्यामुळे ही युती अस्तित्वात ठेवून भविष्यात चांगलं काम करून या परभणीकरांनी जो दिलेला आपल्याला प्रतिसाद आहे, त्यांनी जे आपल्याला मतदानाच्या रूपानं दान दिलेलं आहे, त्या दानाचं उत्तरदायित्व स्वीकारून परभणीतल्या सगळ्या ह्या महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरी सुविधा त्या नागरिकांना पुरवणं याला आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत। आपल्याला या निमित्तानं सांगतो, महापालिकेला सत्ता त्यांना पैसे द्यावं लागतील, ठीक आहे, थोडं कमी जास्त होईल, त्यांच्या सत्ता असलेल्या महापालिकेला जास्त देतील, आम्हाला कमी देतील, द्यावं तर लागेल। शेवटी इथेही माणसं राहतात, इथं भाजपला मतदान करणारे माणसं नाहीत का फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच करणार आहेत, काँग्रेसलाच करणार आहेत का? इथं भाजप लढली, राष्ट्रवादी लढली, जे आता आमच्या विरोधात आहेत आज, तर त्यांच्याही लोकांनी मतदान दिले त्यांना, मग पैसे त्यांना महापालिकेत द्यावंच लागतात। आणि ते आम्ही आणि बघा शेवटी निवडणुका ह्या राजकारण हे निवडणुकीपुरतं असते। निवडणूक संपल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही या जिल्ह्याचे खासदार आहेत, या ठिकाणचे आमदार या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यामुळे आमच्या क्षेत्रामध्ये येणारी ही महापालिका या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयी दूर करणं, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी दूर करणं, त्यांच्या नागरी समस्या सोडवणं ही आमची तशी जबाबदारी आहे। तसं जिल्ह्याच्या पालकमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे। या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपण न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी परभणीकर हे उपेक्षित आहेत, हा मागासलेला भाग म्हणून आपला परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो। तर अशा ह्या मागासलेल्या जिल्ह्याला प्रशासनातल्या शासनातल्या सगळ्या लोकांनी उदार अंतकरणाने मदत करावी अशा स्वरूपाची मी या ठिकाणी त्यांना